नमस्कार मंडळी. बघा, या ठिकाणी आपल्याला जंगलातून आणलेली राकेश जंगलात गेला होता आणि त्यांनी अशा प्रकारे ही आळवं आणलेली आहे. तर आळवा हा एक प्रकारचा रानमेवा आहे. आपल्याला माहिती आहे, आंबा, करवंद, जांभळं, तोरणं, अशा प्रकारचे कोशिंबे, अशा प्रकारचे अनेक फळे आहेत की जी जंगलामध्ये आपल्याला मिळतात. तशाच प्रकारचं हे आळव, त्याला आळव असं म्हणतात. चिकूच्या आकाराचं आणि चिकूचा रंग जसा असतो पिकल्यानंतर तशाच प्रकारचा हा आळव. तर खूप छान असं हे फळ आहे, जंगलात मिळतं. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्याला हे फळ असं बाजारामध्ये विकायला आलेलं असतं, हे आपण पाहिलेलं असेल. तर आमच्याकडे या ठिकाणी जंगलामध्ये अशा प्रकारची आळवाची मोठी मोठी झाडं आहेत आणि ते आळवं कच्चे तोडून आणायचे आणि पेंढ्यामध्ये पिकत टाकायचे आणि 5-6 दिवसानंतर अशा प्रकारे त्या आळवाला रंग मिळतो आणि अतिशय सुंदर मंडळी, खूपच छान असं खायला हे असतं गोड. त्याच्यामध्ये अनेक आयुर्वेदिक असे गुणधर्म आहेत, औषधी गुणधर्म. अतिशय सुंदर असं खायला हे फळ आहे. खाल्ल्यानंतर बघा, अशी बी असते त्याच्या आतमध्ये. चिकूची बी असते ना, त्याचप्रमाणे याच्यामध्ये अशा बिया असतात. तर आवर्जून असं खावं हे फळ, खूपच सुंदर. बघा, अशा बिया असतात त्याच्यामध्ये. खूप छान, एक विशिष्ट वेगळ्या प्रकारची चव असते, खूपच छान. तर अशा प्रकारे ही आळवं आम्ही आणलेली आहेत तोडून. झाडावर सुद्धा पिकलेली असतात किंवा खाली पडलेली असतात. तर अशा प्रकारे जर फ्रेश पाहिजे असेल तर आपल्याला हिरव्या रंगाचं आळू हे आणायचं तोडून आणि पिकत टाकायचं आणि पिकल्यानंतर अशा प्रकारे ह्याचा रंग तयार होतो आणि खायला अतिशय सुंदर. आणि अशा प्रकारचा हा दुर्मिळ रानमेवा आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्येच खायला मिळतो. तर मंडळी, अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तेव्हा प्लीज कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर अशाच प्रकारचे रानमेवे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.